खऱ्या अर्थानं गंगापुत्र माननीय मोदीजी गंगेच्या काठावर काशीमध्ये आपला फॉर्म भरल्यानंतर या दक्षिण काशीला गोदावरीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भेटण्याकरता आले आहे। बंधू भगिनींनो, गंगापुत्र मोदीजींना मी एवढीच विनंती करणार आहे की आमच्या या नाशिकमध्ये, नगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आमची जी तहान आम्हाला भागवायची आहे त्याकरता पश्चिमी वाहिन्यांचं जे पाणी आणायचं आहे, जे नार पारचं पाणी आणायचं आहे, त्याची व्यवस्था आम्ही केली आहे। फक्त मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे। आणि आपल्याला माहिती आहे मोदी है तो, मोदी है तो, मोदी है तो। त्यामुळे मी विश्वासानं सांगतो तुमचं सरकार हे पाणी या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, आज आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकरी यांच्यामध्ये कधी कधी कांद्याचा वांधा तयार होतो आणि आमच्या शेतकऱ्यांची अडचण होते। राज्याचं सरकार मागे उभं राहतं, पण मला विश्वास आहे, आम्ही मोदीजींना विनंती केली आहे, त्यांनी सांगितलंय येत्या काळामध्ये एक नवीन मेकॅनिझम कांद्याकरता आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून या ठिकाणी आमचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही राज्य सरकारला देखील पडणार नाही। बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करतोय, तुम्ही निवडणूक पाहतात, आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही, मोदीजींसमोर मत मागता येत नाही, कोणी आता मतदान करायला तयार नाही। असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मत संपले तर पाकिस्तानमधनं मत मागण्याचा प्रयत्न चाललाय। त्या ठिकाणी राहुल गांधींकरता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात, केजरीवाल करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात। आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल, पण मला आश्चर्य वाटतं, परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता। काय दुर्दैव आहे बघा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील मोदीजी हम आपके पीछे है आणि भारत माता की जय म्हणत येत्या 20 तारखेला या दिंडोरीमध्ये भारतीताईंच्या कमळाचं बटन आणि नाशिकमध्ये हेमंतप्पांच्या धनुष्यबाणाचं बटन हे सगळे देशभक्त या ठिकाणी दाबल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।